शाळेत असताना अपघातामुळे शुभमला दोन्ही हात गमवावे लागले। हातांशिवाय पुढचं शिक्षण कसं पूर्ण करायचं असा प्रश्न त्याच्यासमोर उभा टाकला होता। मात्र आत्मविश्वास आणि जिद्द यांनाच आपले हात बनवून शुभमनं संघर्षाला सुरुवात केली आणि आज त्यानं अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे। संगमनेरच्या शुभम निघुतेची ही यशोगाथा। शुभम निघुते बीकॉमच्या पहिल्या वर्गात शिकणारा कॉलेजचा सर्वात हुशार विद्यार्थी। अपघातात दोन्ही हात गमावलेल्या या युवकानं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठायला सुरुवात केली आहे। होय, संगमनेर तालुक्यातल्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या शुभमला नियतीनं अपंगत्व लादलं। मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर शुभमनं संपादन केलेलं यश पाहून आज तीच नियती खजील झाल्याशिवाय राहणार नाही। तो दिवस आजही शुभमला आठवतोय। 9वीत शिकणाऱ्या शुभमची परीक्षा सुरू होती। खेळणाऱ्या मुलांचा आवाज ऐकून शुभम घराबाहेर आला। दुसऱ्या दिवशी पेपर होता, वरती मुलं आवाज करत होते। मी त्यांना शांत करायला गेलो। शांत करायला गेता त्यांच्यातच खेळण्यात रमून गेलो। हातात अँटिना घेतला व बसलो। माझं मी खेळत बसलो साईडला। शेजारनं हाय टेन्शनची वायर गेलेली होती। अँटिनानी आणि ते वायरने अँटिनाला खेचत ते मॅग्नेट खेचून घेतं, ते खेचून घेतलं। त्याच्यामुळे तो ॲक्सिडेंट झाला होता। तेव्हापासून मी बेशुद्ध झालो होतो। नंतर जाग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आल्यावर आली। तर पुण्याला आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा डावा हात तुमचा कटच करावा लागेल, काही त्याला पर्यायच नाही। मग ते त्याच्यानंतर 8 दिवसांनी दुसरा आपण हात त्याचं पुढे बोट काळे व्हायला लागले। मग ते डॉक्टर म्हणे गँग्रीन होण्याची शक्यता आहे, तर तो दुसरा पण तुम्हाला कट करावा लागेल। तर अशा रीतीनं दोन्ही हात कट केले। हायटेन्शन वायरचा शॉक लागल्यामुळे शुभमला दोन्ही हात गमवावे लागले। निघुते कुटुंबावर जणू आभाळच कोसळलेलं होतं। हातांशिवाय शुभम पुढचं आयुष्य कसं काढणार, त्याच्या शिक्षणाचं काय, तो कसा लिहिणार, वाचणार तरी कसा, असे एक ना अनेक प्रश्न निघुते कुटुंबाला सतावू लागली। मात्र शुभम या संकटापुढे डगमगला नाही। शाळा बुडाली तरी त्यानं कमी वेळात घरी अभ्यास करून 10वीत चक्क 74% मिळवले। पेपरला अजिंक्य यादव होता, तो रायटर घेतला। रायटर मग आम्ही दोघांनी पेपर लिहिले। मी सांगणार आणि तो लिहिणार, फक्त एवढंच काम करणार। बाकी पेपर वगैरे लिहिले। पेपरला 10वीला 74.73% पण मिळाले। त्याने कॉम्प्युटर अगदी कॉम्पॅक्ट डिस्क, त्या डिस्कमधून त्यांनी अभ्यास केला घरी। 6 महिन्यानंतर एकही दिवस तो शाळेत गेलेला नाही। कॉम्पॅक्ट डिस्कमधून अभ्यास केला त्यांनी। कॉम्प्युटर माझ्याकडे लॅपटॉप आहे घरी, त्या लॅपटॉपवर त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्याने 74% मार्क 10वीला मिळवले। शुभम शाळेचा उंबरठा ओलांडत नाही, तोच कॉलेजच्या ऍडमिशनचा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला। कारण अपघातात दोन्ही हात गमावल्यामुळे त्याला लिहिणं शक्य नव्हतं। मात्र म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे, कण रगडिता तेलही गळे। शुभमनं देखील अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली। 11वीच्या सुट्ट्यांमध्ये मी लिहिण्याची प्रॅक्टिस केली, लिहायला यायला लागलं। सुरुवातीला अक्षर पण एकदम लहान मुलाचं म्हणजे 1ली 2रीच्या वर्गातल्या मुलासारखं यायला लागलं। नंतर प्रॅक्टिस करून करून अक्षर पण सुधारलं। 12वीला जेव्हा गेला तर ज्या 2-4 शिक्षकांना वाटत होतं की तू अकाउंट घेऊ शकणार नाहीस, तर या मुलाने स्वतःच्या जिद्दीने अगदी 300-400 पेजेस वही स्वतःच्या हाताने लिहिली आणि त्या 2-3 शिक्षकांनी जेव्हा पाहिली, त्यांनी स्वतः भव्य कार्यक्रम शाळेमध्ये घेऊन की तू CA होणारच असे ठामपणे सर्व मुलांपुढे सांगितलं। प्रयत्नांच्या जोरावर शुभमनं अपंगत्वावर मात केली। तो आता लिहू लागला। शुभम आता बीकॉमच्या पहिल्या वर्गात शिकतोय। त्याला CA बनायचंय। त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतोय। शुभमच्या डोळ्यातली जिद्द बघता तो हे स्वप्न सत्यात उतरवणार यात तीळमात्र शंका नाही। शुभम नावाचा हा चमत्कार म्हणजे केवळ अपंगांसाठीच नव्हे, तर सबंध तरुणाईसाठी आदर्शाची मूर्ती म्हणायला हवी। शुभम निघुतेच्या या जिद्दीला TV9चा सलाम। सचिन चपळगावकर, TV9 पुणे।